हं. मराठा आरक्षण हा विषय गेल्या अनेक वर्ष राज्यामध्ये गाजतोय आणि काल परवाही म्हणजे अगदी कालच महाराष्ट्र सरकारनं परत एकदा मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे. या आरक्षणाच्या निमित्तानं अनेक उलटसुलट चर्चा या ठिकाणी होताना आपण पाहतोय. हे दिलेलं आरक्षण हे वेगळं प्रवर्ग करून दिलेलं आहे. ते टिकणार का? टिकलं तर त्याचे फायदे तोटे काय होणार? आणि या आरक्षणामुळं भविष्यामध्ये नेमक्या मराठा समाजासमोर समस्या काय उभ्या राहणार आहेत, या विषयावरच आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अमरजीत पाटील, अमरवाणीच्या या आजच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मराठा आरक्षणाचा लढा साधारणतः 1980 सालापासून सुरू आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आरक्षणाच्या या लढ्यामध्ये अनेक लोकांचं बलिदान दिलं गेलं. शेकडोन असे मोर्चे झाले आणि त्याच्यानंतर मराठा समाजातनं प्रचंड अशी एक मागणी समोर आली. मराठा समाजाची जी मागणी आहे ती मराठा समाजाला ओबीसीच्या 50%च्या आतमध्ये आरक्षण मिळावं अशी आहे. परंतु ओबीसीच्या 50%च्या आतमधलं आरक्षण मागत असताना मराठा समाजाची ही जी काही मागणी आहे, ही मागणी ज्यावेळेस न्यायालयामध्ये गेली, सर्वोच्च न्यायालयामध्ये ही मागणी टिकली नाही, ती फेटाळली गेली, हे आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आणि खास करून मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनानं परत एकदा काल 10%चं मित्रांनो आरक्षण दिलेलं आहे. परंतु हे आरक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये किंवा आता काही दिवसानं ते कायद्यामध्ये रूपांतरित होईल आणि कायद्यामध्ये रूपांतरित झाल्यानंतर ते 100% न्यायालयामध्ये त्याला चॅलेंज केलं जाईल आणि हायकोर्टामध्ये ते परत एकदा चॅलेंज होईल, सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होईल. तर याचा जर विचार केला तर नेमकं काय घडल हे आपणासमोर मी आज या ठिकाणी मांडू इच्छित आहे. मित्रांनो, हे जे 10% आरक्षण दिलेलं आहे, हे 10% आरक्षण 50%ची जी आरक्षणाची मर्यादा आहे त्याच्यावरचं म्हणजे वेगळा प्रवर्ग करून देण्यात आलेला आहे, हे तर स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे काल राज्य सरकारने या संदर्भातला कायदा जरी केलेला असला तरी याच्यावरती राज्यपालांची ज्यावेळेस स्वाक्षरी होईल त्यावेळेस याचं कायद्यामध्ये रूपांतरित होऊन हे आरक्षण लागू होणार आहे. बरं, हे आरक्षण लागू झाल्यानंतर काय होईल तर हे आरक्षण हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं जाईल. बरं, हे आरक्षण हायकोर्टामध्ये टिकणार आहे का? तर हे हायकोर्टामध्ये टिकू शकतं, कारण का पूर्वीचा जो अनुभव आहे म्हणजे पूर्वी ज्यावेळेस फडणवीसांचं सरकार होतं त्यावेळेस सुद्धा जे आरक्षण होतं ते हायकोर्टामध्ये टिकलेलं होतं. हे का टिकलं होतं तर त्याचं कारण स्पष्ट आहे की त्याच्यानंतरच्या काळामध्ये राज्यामध्ये काही म्हणजे राज्यामध्ये लगतपूर्ती काळामध्ये निवडणुका होत्या आणि आताही तसंच वातावरण आहे की आता काही दिवसावरती विधानसभेच्या निवडणूक आहेत. त्यामुळे मुंबई हायकोर्टामध्ये हे आरक्षण 100% टिकणार आहे. तुम्ही म्हणता हे एवढं खात्रीनं कसं सांगताय? तर याच्यातली गोम अशी आहे की मुंबई हायकोर्टातल्या ज्या काही न्यायाधीशांच्या नियुक्त्या असतात ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं जरी होत असल्या तरी याच्यामध्ये महत्त्वाचा भाग हा राज्याच्या विधी व न्याय खात्याचा असतो आणि राज्याच्या गृहमंत्र्यांच्या हातामध्येच हे विधी व न्याय खातं आहे. पर्यायानं राज्याचे जे गृहमंत्री आहेत फडणवीस हेच ह्या विधी व न्याय खात्याचे मंत्री आहेत आणि त्यामुळं हायकोर्टामध्ये आपणाला हवा तसा निकाल घेणं फारसं काही सरकारला अवघड जाणार नाही. त्यामुळं हा जो काही विषय आहे 10% आरक्षण आता नव्यानं दिलेला आहे हे हायकोर्टात टिकणार आहे. परंतु खरी या आरक्षणाची कसोटी कधी आहे? या दरम्यान जर निवडणुका आल्या तर हे 10%चं आरक्षण टिकवल्याबद्दल भाजपला याचा सरळ सरळ फायदा होणार आहे. परंतु निवडणुकीच्या नंतर मात्र ज्यावेळेस हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं जाईल त्यावेळेस मित्रांनो या आरक्षणाची सुद्धा तीच गत होणार आहे जी पूर्वीच्या ESBC किंवा जे पूर्वीचं आरक्षण दिलेलं होतं त्याच्या पद्धतीनं त्याची गत होणार आहे. ते सुप्रीम कोर्टामध्ये रद्दच होणार आहे. हे 10%चं आरक्षण हे 100% रद्द होणार आहे. हे सगळ्या मराठा समाज बांधवांनी सगळ्यात पहिल्यांदा समजून घेतलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस हे आरक्षण लागू होणार आहे म्हणजे राज्यपालांची स्वाक्षरी होऊन कायद्यात रूपांतरित होणार आहे, हायकोर्टात टिकणार आहे आणि जोपर्यंत हे टिकाऊ आहे म्हणजे टिकलेलं आहे तोपर्यंत या आरक्षणाचा मराठा समाजाला नेमका तोटा काय होणार आहे? तर तो तोटा सगळ्यात मोठा तोटा असा होणार आहे की सध्या केंद्र सरकारनं दिलेलं आणि कायद्यानं संमत केलेलं जे EWSचं आरक्षण आहे ज्याच्यामध्ये 10%च्या EWSच्या आरक्षणामध्ये साधारणतः 8.5% मराठा समाज हा लाभार्थी समाज आहे. त्या आरक्षणापासून मराठा समाज मात्र आता मुकलेला असणार आहे. म्हणजे जोपर्यंत हे 10%चं आरक्षण लागू आहे तोपर्यंत मात्र मराठा समाजातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला शैक्षणिक आणि नोकरीमधलं EWSचं आरक्षण भोगता येणार नाही. कारण का त्याचा स्पष्ट मुळात मुद्दाच असा आहे
की जे ईडब्ल्यूचं आरक्षण आहे हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला आहे आणि त्याच्यामध्येच असं म्हणलेलं आहे की जे जे ईडब्ल्यूचे लाभार्थी आहेत किंवा कोण ईडब्ल्यूचं लाभार्थी होऊ शकतं, तर ज्यांचा इतर कुठल्याही प्रवर्गामध्ये समावेश नाही त्या लोकांना हे ईडब्ल्यूचं आरक्षण लागू असणार आहे. म्हणजे आज घडीला जर मराठा समाजाला 10% जे आरक्षण दिलेलं आहे ते जर हायकोर्टाच्या निर्णयानं जरी कायम राहिलं तर मराठा समाज त्या काळापर्यंत ईडब्ल्यूच्या आरक्षणाला मुकलेला आहे हे स्पष्ट लक्षात घ्या. आता जर बघितलं साधारणतः हा फेब्रुवारी महिना आहे, म्हणजे काही दिवसांनी जून महिना म्हणजे 2024 मध्ये नवीन शैक्षणिक वर्ष जे सुरू होत आहे त्या शैक्षणिक वर्षामध्ये कसल्याही पद्धतीनं मराठा समाजाला ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. कारण का एखाद्या प्रवर्गामध्ये आपल्याला आरक्षण मिळत असताना त्या प्रवर्गाला ईडब्ल्यूएस मधलं दुसरं आरक्षण उपभोक्ता घेता त्याचा उपभोग घेता येणार नाही हे अत्यंत स्पष्टरित्या ईडब्ल्यूएसच्या आरक्षणामध्ये लिहिलेलं आहे. मग याचा अर्थ काय निघतो? जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं नेमकेपणानं मराठा समाजाचा आरक्षणाच्या दृष्टिकोनानं फायदा झालाय का नुकसान झालंय? तर याचं आज घडीला मित्रांनो सरळ आणि साधं सोपं उत्तर आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा समाजाचा फायदा होण्यापेक्षा तोटाच अधिक झालेला आहे असं दिसतंय. कारण का पूर्वी जो मराठा समाज ओपन कॅटेगरीमध्ये होता परंतु त्यातला आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारा घटक जो आहे तो ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून जवळजवळ 10% मधला 8.5% पर्यंतचा आरक्षणाचा लाभ घेताना आपण बघितला होता. त्याच पद्धतीनं मराठा समाजातल्या ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या होत्या तो ओबीसीचा लाभ घेताना आपण पाहत आलेलो आहे. त्याच्यानंतर ज्यांच्या मराठा कुणबी मराठा नोंदी आहेत त्यांना सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ भेटत होता. परंतु जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे प्रचंडरित्या एक गोंधळाची परिस्थिती या आरक्षणाच्या माध्यमातून ह्या सगळ्या लढ्याच्या माध्यमातून निर्माण झाली. अभूतपूर्व अशी गोंधळाची परिस्थिती झाली. याला कारणीभूत अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की स्वतः जरांगे पाटलांचं जे ज्ञान आहे, अभ्यास आहे किंवा एकंदर त्यांचं शिक्षण आहे ह्याची असणारी कमतरता ही आरक्षणाच्या या आंदोलनातली सगळ्यात मोठी धोंड ठरलेली आहे किंवा अडचण ठरलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण का नेतृत्व जे आहे ते प्रामाणिक जरी असलं तरी कायदेशीर पातळीवरचा त्यांचा आरक्षणाचा अभ्यास, त्यांचे जे कोणी वकील सल्लागार आहेत त्यांचा अभ्यास पाहता आणि जरांगे पाटलांच्या संदर्भात त्यांच्या पूर्वीचे सहकारी असणाऱ्या अनेक लोकांकडून अलीकडच्या काळामध्ये उभे केले जाणारे जे काही प्रश्न आहेत हे जे काही सगळं संभ्रमाचं वातावरण आहे ह्याची फार मोठी किंमत मराठा समाजाला मित्रांनो येत्या काळामध्ये ही भोगावी लागलेली आहे. कारण का कालचं 10% आरक्षण जरी राज्य सरकारनं दिलेलं असलं आणि उद्या हे हायकोर्टापर्यंत जरी टिकलं तर ह्याचा सगळ्यात जास्त तोटा हा मराठा समाजाला होणार आहे. कारण का इकडं ईडब्ल्यूएस मध्ये आपल्याला एमपीसी मध्ये वगैरे जे विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन केलेले होते त्याचा त्यांना फायदा घेता येणार नाही. आता येत्या शैक्षणिक वर्षामध्ये ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही. अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण जे निर्माण झालेलं आहे ह्याला केवळ आणि केवळ आरक्षण या संकल्पनेबद्दल, अभ्यासाबद्दल, त्या आरक्षणाच्या अभ्यासाबद्दल अत्यंत स्पष्टता नसल्याचं दिसून येतंय. आणि जे कोणी लीड केलं, ज्या काही वकिलांनी याच्यामध्ये मार्गदर्शन केलं म्हणून सांगताय त्या वकिलांच्या टीमचं खरं तर ज्ञान तपासणं आवश्यक आहे. सातत्याने एकीकडे संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, प्रवीणदादा गायकवाड असेल हे मराठा समाजाला हे जे काय आंदोलन चाललेलं आहे त्याच्यातले चुकीच्या गोष्टी सातत्यानं निदर्शनास आणून देत आहेत. त्याच्यामध्ये राजेंद्र कोंढरे असतील ते सुद्धा चुकीच्या बाबी निदर्शनास आणून देत आहेत. परंतु मराठा समाजानं स्वतःहून आपली फसवणूकच करून घ्यायचं ठरवलेलं असल्यामुळं सातत्यानं आपल्या असं लक्षात येतंय प्रचंड भावनिक पातळीवरती मराठा समाजानं हा विषय नेल्यामुळं, अत्यंत संवेदनशील असणारा हा विषय नेल्यामुळं मराठा समाजाच्या हाती शेवटी आपण ज्याला एक मराठीमध्ये म्हण आहे की तेली गेलं आणि तुपी गेलं शेवटी हाती दुप्पटनं राहिलं. परंतु या परिस्थितीमध्ये दुप्पटनं सुद्धा राहण्याची शक्यता फार कमी आहे. कारण का मित्रांनो अत्यंत स्पष्टपणानं सांगू इच्छितो आज राज्य सरकारनं दिलेलं मराठा समाजाचं हे 10% जे आरक्षण आहे ते येत्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगळा प्रवर्ग केलेला असल्यामुळं हे टिकणार नाही. परंतु हे जोपर्यंत लागू आहे म्हणजे याचा अंतिम निर्णय लागूपर्यंत मराठा समाज ईडब्ल्यूएसच्या सुद्धा आरक्षणाला मुकलेला आहे हे या ठिकाणी सगळ्यांनी स्पष्टरित्या समजून घ्यावं. आणि आरक्षणासारख्या जो काही मुद्दा आहे जो 80 सालापासून मराठा समाज लढतोय या मुद्द्यावरती, आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपण आता किती भावनिकरित्या आपला वेळ, पैसा आणि शक्ती खर्च करायची याचा मित्रांनो निर्णय घेणं गरजेचं आहे.
कारण का या ठिकाणी प्रवीणदादा गायकवाड म्हणतात ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मराठा समाजानं आरक्षणाकडून अर्थकारणाकडे गेलं पाहिजे आणि त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. या ठिकाणी मला वाटतं मराठा समाजानं या सगळ्या परिस्थितीचा गांभीर्यानं विचार करावा आणि हे जे काही मराठा आरक्षणाचं फसलेलं आंदोलन आहे, दिशाहीन झालेलं आंदोलन आहे, यातून बाहेर पडावं आणि फार प्रामाणिकपणानं एक सूत्रबद्धरित्या विचार करून आपण आपली भूमिका ठरवावी. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.